या साहेबांबद्दल आणि आपल्या परंपरेबद्दल, आपल्या आत्मेबद्दल, आपल्या विचाराबद्दल या भाजपच्या ह्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? ह्याला उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? नक्की का? अहो तुम्ही कशाची वाट बघता? अहो तुम्हाला पवार साहेब या इलेक्शन मध्ये, आणि हेच इलेक्शन नाही, असे अनेक इलेक्शन तुम्हाला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. हे आमचे पवार साहेब आहेत. आणि यांच्या बरोबर दादा जाऊन बसले. अरे हे भाषण जर कुणी ऐकलं असतं, दादांनी, पूर्वीच्या दादांनी ऐकलं असतं तर काय केलं असतं? याचं बदललेले दादा आम्हाला नाही पटत, हे असे लोक बोललेले तरी शांत बसतात. अहो तिथं कनेरीला कोण आणला होता? तो वेडा बांदल. काय स्टेजवर बोलला तो? पवार साहेबांच्या चेहऱ्याबद्दल तुम्ही बोलता, पवार साहेबांच्या विविध गोष्टींबद्दल तुम्ही बोलता. जुने दादा तिथं असते तर कान फाडला असता त्या बांदलाला. अहो 3, 3.5, 4 वर्ष नको त्या कारणासाठी जेलमध्ये जाऊन बसला होता. पण नवीन दादा, बदललेले दादा तिथं बसून काय करत होते? खाली डोकं घालून हसत होते दादा. हे पटतात का तुम्हाला? असं बोलून चालतं का आपल्या या परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये? हे आपले संस्कार. मग याचं उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? अजून कुठला व्हिडिओ राहिलाय का रे बाळ? तालुक्यातील माळेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविराज तावरे यांनी विविध ठिकाणी घेतलेल्या कोपरा सभा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या सभांमध्ये फोडण्यात आलेल्या मडक्यांवरून सभांमध्ये मडकी फोडणे हे जाणून बुजून केली जात असल्याचा त्यांचा दावा असून मलिदा गँगचा एक मोठा सदस्य काय केलं? काय केलं तर मटका फोडला. मटका कधी फोडला जातो? तुम्हाला माहिती ना कधी फोडला जातो? अहो जेव्हा पक्ष फुटला, मी आणि काही कार्यकर्ते, पदाधिकारी साहेबांबरोबर बसलो होतो.